रोजची सकाळ छान होईल आणि रोजची सकाळ गुड मॉर्निंगच होईल असं तर काही नाहीये. आता माझी खूपच वाईट झाली होती. म्हणजे आज ना माझ्या घरात मस्क मेलन पडून होते, म्हणजेच खरबूज खूप दोन खरबूज होते. मग आम्ही विचार केला त्याचा छान असा ज्यूस बनवून घेऊया. तर ज्यूस बनवायला घेतलं आणि माझे दोन्ही मिक्सरचे पॉट्स जे आहेत ना ते खराब आहेत बरं. तरीही मी एवढा मोठा रिस्क घेतला आणि करायला घेतलं. ते असा काहीसा मेस पूर्ण असा घरामध्ये किचनच्या ओट्यामध्ये स्प्रेड झाला होता. म्हणजे जिथं नाही तिथं आहे ना हे पूर्ण उडू लागलं होतं. मग आता मोठ्यावर ट्राय केलं, तर त्याच्यानंतर छोट्यामध्ये सुद्धा ट्राय केलं, पण छोट्या पॉटमधून सुद्धा तेच घडत होतं. बरं कसं बसं आता ते ज्यूस झालं होतं रेडी. आणि बरं ज्यूस झाल्यानंतर सगळ्यांना देण्या अगोदर ना माझं हे सगळं असं क्लिनिंग करणं चालू होतं. कारण आता हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवात जीव उठा येतो. कारण ते जर परत ड्राय झालं तर त्याला अजून घासून घासून मला काढावं लागणार होतं. याचं टेन्शन मला वेगळंच होतं. म्हणून मी पटापट असं मिक्सरच्या मध्ये सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलं. कारण हे जर ड्राय झालं असतं ना तर मग परत किचनची हालत खूप घाण झाली असते. म्हणून मी हे सगळ्यात पहिले सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं जे ज्यूस आहे ना ते घरामध्ये सगळ्यांना सर्व केलं. आता सर्व करताना मला व्हिडिओ घ्यायचा होता बरं का, पण मूड इतका खराब झाला होता. म्हटलं जाऊ दे, आता जसं आहे तसं हे सगळ्यांना देऊन टाकू. आणि बाकीचं जे मस्क मेलन होता ते सगळं फ्रीजमध्ये ठेवला आणि आपली क्लिनिंग करायला घेतली. आता हे क्लिनिंग ना वरवरचीच झाली बरं, अजून भरपूर जागी खूप उडलेलं आहे ते ज्यूस. आता ते आहे ना संध्याकाळी जेव्हा लास्ट किचनची क्लिनिंग करेल ना तेव्हा मी ते साफ करेल. कारण आता तरी माझ्याच्याने पॉसिबल नाही आहे, कारण ऑलरेडी खूप भूक लागलेली आहे आणि या ज्यूसच्या भरोशावर मी थांबले होते. तर चला आता हे सगळं ज्यूस सगळ्यांना आपण देऊन टाकू. बरं आता एखादी वस्तू जेव्हा आपण लावतो, आता एखादं झाड जेव्हा आपण स्वतःहून लावतो ना त्याची मजाच काहीतरी वेगळी असते त्याला ग्रोथ होताना पाहून. असंच काहीसं यांच्यासोबत झालेलं होतं. म्हणजे ह्यांनी आहे ना गुलाबाच्या काही कटिंग्स आणल्या होत्या आणि त्या यांनी इथं लावल्या होत्या. बरं आता ही कलम करून लावली होती. म्हणजे अर्धं रोप जे आहे ना रेड रोज होतं आणि अर्धं जे आहे ना ते व्हाईट रोज होतं. तर याची खूप लेंदी प्रोसेस आहे. मी तरीही तुमच्याबरोबर मागच्या एका व्हिडिओ शेअर केलीच होती, पण आज फायनली आम्ही त्याला ओपन करून पाहिली आणि त्याला आज पानं फुटलेली होती. याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त यांच्या फेसवर तुम्ही पाहूच शकत असेल. कारण ह्यांनी इतका जास्त मेहनत घेतलेली आहे ना त्याच्या ग्रोथसाठी. त्याला प्रॉपर असं पाणी देणं, त्याला प्रॉपर ठेवणं, सनलाईट प्रॉपर देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच केलेल्या आहेत. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद फक्त आणि फक्त हे तेच समजू शकतात ज्यांनी त्यांना हे करताना पाहिलेलं आहे आणि ज्यांनी हे केलेलं आहे. बस हेच आहे. आणि इथं पप्पा हे काम करत होते तोपर्यंत आम्ही आमची सायकल काढून खेळत होतो. कारण आम्हाला तर दुसरं काही खेळता येत नाही आणि आम्ही बाहेर घराच्या काही निघत नाही. मग आता हे सगळं झालं. आता आज ना माझं एक मिशोचं पार्सल आलेलं होतं वॉटर बॉटल्सचं. हा बॉटल मागून मला 5-6 दिवस झाले असतील. कारण ना माझा पाण्याचा इंटेक आहे ना मला प्रॉपर पाहिजे असतो. आणि असं जेव्हा आपण एखादी बॉटल भरून ठेवतो ना तर आपल्याला पाणी पिण्याचं आठवण सुद्धा येतं. आणि सिप सिप करत जेव्हा घेतो ना अशा सिप्पर बॉटलमध्ये तर आपण पाणी आपल्याला पिलेलं सुद्धा जाणवत नाही. आणि त्यामुळे आहे ना मी या बॉटल ऑर्डर केल्या होत्या. बरं आता मी ही एकच बॉटलचा सेट होता ना ते मागवू शकले असते, पण मी यात ऑर्डर केल्या होत्या 3चा सेट. म्हणजे या बॉटलमध्ये 3 बॉटल्स होत्या, एक 2000 ml ची आणि एक 900 ml ची आणि एक जे आहे ना ते 300 ml ची. आता ही जे छोटी बॉटल आहे ना यात दोघींनाही नको होती. कारण एकीचं म्हणणं होतं की मला सुद्धा सिपरच बॉटल पाहिजे आणि या छोट्या बॉटलला सिपर्स नव्हते. त्यामुळे इथं आमची भांडण सुरू झाली. रडापडी तर तुम्ही सांगूच नका इतक्या प्रमाणात झाली. आता हे फक्त तेच समजू शकतात ज्यांच्या घरात 2 लेकरं आहेत आणि त्यातल्या त्यात दोन्हीही मुली आहे, हेच ते प्रॉब्लेम समजू शकतात. कारण एकाला जर एक मिळालं ना तर दुसऱ्याला सुद्धा तेच सेम टू सेम पाहिजे असतं. त्यात थोडासा सुद्धा चेंज आम्हाला काही चालत नाही. तर जे कोणी 2 किड्सची मदर आहे ना ते मला रिलेट करू शकतात, माहिती आहे मला. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, आता सध्या तू ती घे, मग मी तुला दुसरी ऑर्डर करून देते. पण आमचं तर लक्ष हळूहळू तिथंच जात होतं. बरं या बॉटलींसोबत ना या बॉटली ॲक्च्युलीमध्ये क्यूटच आहेत, पण याबरोबर ना अजून थोडेसे स्टिकर्स आले होते जे की छान असे डॉल्सचे वगैरे होते. मग मी आहे ना त्या दोघींना दिलं सोडून. आता तुम्ही तुमचं काय करायचं ते डिसाईड करा. आता मी तर आहे ना
हे स्टिकर चिटकवत बसले. आता यांच्या दोघींच्या मध्ये पडणं म्हणजे महायुद्धामध्ये आपण ना फक्त उडी मारणं आहे एवढंच, नाहीतर त्या आपली आपली भांडण आहे ना सॉल्व्ह करून घेतात. आता पॅरेंट्समध्ये पडले की झालं, मग यांचं तेच सुरू होतं. म्हणून मी दिलं यांना सोडून. बरं, आज ना दुपारी आमचा एक छान असा बेत झाला होता. बरं म्हणजे आता पाणीपुरी हे ते खाऊन आम्ही खूप कंटाळलो होतो. मग म्हटलं की आज आपण छान असा वडापावचा बेत बनवू. तर हा प्लॅन जो आहे ना तो ॲक्च्युली होता राधवीचा, म्हणजेच माझ्या मोठ्या मुलीचा. कारण ती इतकी चटोरी आहे ना, तिला अशा नवीन नवीन वस्तू ट्राय करायला आणि खायला खूप आवडतं. बरं आता तिला जोपर्यंत जेवढे जेवढे कामं यातले जमत होते ना तिने ते केले. मग बाकीची प्रोसेस आता मलाच करायची होती. मग काय, इथं मॅडमनी छोटे छोटेसे असे गोळे बनवून दिले आणि मी ते तळायला घेतले. आता दोघींनी मिळून छान असे वडापाव तर बनवलोय, पण आज ना आंबाला आंबट असं काही चालणार नव्हतं, त्यात केचप वगैरे. पण छान अशी आम्ही हिरवी मिरची तळली आणि हिरवी मिरची बरोबरच हा वडापाव जे आहे ना ते एन्जॉय केला. वडापाव खूप टेस्टी झाला होता आणि आम्हाला सगळ्यांना आवडला. आणि मेन म्हणजे ना राधवीनी पोटभर खाल्ला ह्यातच संतुष्टी. बरं आता नजर हटी आणि दुर्घटना घटी. आता संध्याकाळी ना असा काहीसा आमचा पराक्रम चालू होता. तर असं होता ते त्याच्यातच एंगेज आहेत म्हणून मीही सोडून दिलं. जर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.